फार वर्षांपूर्वी मद्रा देशात अश्वपती नावाचा एक राजा होता. त्याला सावित्री नावाची एक गुणी कन्या होती. सावित्रीने आपल्यासाठी योग्य वर निवडण्याची परवानगी वडिलांकडून मागितली आणि ती वनामध्ये फिरताना तिला द्युमत्सेन राजाचा पुत्र सत्यवान भेटला. द्युमत्सेन राजाचे राज्य हिरावून घेतले होते आणि तो आपल्या पत्नीसह वनामध्ये राहत होता. सत्यवानाला पाहिल्यावर सावित्रीने त्याला आपला पती म्हणून निवडले. मात्र जेव्हा सावित्रीने ही गोष्ट वडील अश्वपतीला सांगितली तेव्हा नारद मुनींनी सत्यवानाबद्दल एक धक्कादायक गोष्ट सांगितली. नारद मुनी म्हणाले की सत्यवान अल्पायुषी असून लग्नानंतर केवळ 1 वर्षाने त्याचा मृत्यू होईल. ही गोष्ट ऐकून अश्वपती राजा चिंतेत पडले आणि त्यांनी सावित्रीला आपला निर्णय बदलण्यास सांगितले. परंतु सावित्री आपल्या निर्णयावर ठाम होती. तिने सांगितले की मी एकदा ज्याला माझे पती मानले त्यालाच मी आयुष्यभर पती मानणार. जे घडायचे ते घडेल. सावित्रीच्या अटल निष्ठेसमोर अश्वपती राजाला नमावे लागले आणि त्यांनी सत्यवानाशी सावित्रीचे लग्न लावून दिले. सावित्री आपल्या सासू सासऱ्यांची आणि पतीची खूप सेवा करत होती. नारद मुनींनी सांगितलेला दिवस जसजसा जवळ येऊ लागला तशी सावित्रीची चिंता वाढू लागली. तिने 3 दिवस आधीपासून कठोर उपवास सुरू केला. ज्या दिवशी सत्यवानाचा मृत्यू होणार होता त्या दिवशी सत्यवान लाकडं तोडण्यासाठी वनात निघाला तेव्हा सावित्रीने त्याला एकटीने जाऊ दिले नाही. ती त्याच्यासोबत वनात गेली. वनात लाकडं तोडत असताना सत्यवानाला चक्कर आली आणि तो एका वटवृक्षाखाली कोसळला. त्याच क्षणी यमराज सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी तिथे आले. यमराजांना पाहून सावित्री घाबरली नाही. यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन दक्षिणेकडे निघाले तेव्हा सावित्री त्यांच्या मागे चालू लागली. यमराजांनी सावित्रीला अनेकदा थांबण्याचा प्रयत्न केला पण सावित्रीने त्यांचे ऐकले नाही. तिने यमराजांना आपल्या पतीचे प्राण परत देण्याची विनंती केली आणि आपली निष्ठा, आपले पतिव्रत्य आणि आपली बुद्धिमत्ता यावर आधारित अनेक युक्तिवाद केले. तिने यमराजांना धर्म, नीती आणि पती-पत्नीच्या नात्याचे महत्त्व पटवून दिले. सावित्रीच्या बोलण्याने आणि तिच्या निष्ठेने यमराज अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी सावित्रीला 3 वरदान मागण्यास सांगितले. सावित्रीने पहिल्या वरामध्ये आपल्या सासू सासऱ्यांची दृष्टी परत मागितली. दुसऱ्या वरात तिने आपल्या सासू सासऱ्यांना त्यांचे हरवलेले राज्य परत मिळावे अशी इच्छा व्यक्त केली. तिसऱ्या वरात तिने स्वतःसाठी पुत्रप्राप्तीचा वर मागितला. यमांना हे कळेना की पुत्रप्राप्तीचा वर दिल्यास सत्यवानाला जीवदान देणे आवश्यक आहे, कारण सत्यवानाशिवाय सावित्रीला पुत्रप्राप्ती कशी होणार. यमराज तिच्या बुद्धिमत्तेवर आणि पतिव्रत्यावर खूप प्रभावित झाले आणि त्यांनी सत्यवानाचे प्राण परत केले. सत्यवान पुन्हा जिवंत झाला. सावित्री आणि सत्यवान परत आपल्या घरी आले. त्यांना त्यांचे हरवलेले राज्य आणि वैभव परत मिळाले आणि ते सुखाने राहू लागले. या कथेमुळेच वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात, कारण असे मानले जाते की वटवृक्षाखालीच सत्यवानाला पुन्हा जीवदान मिळाले. या कथेतून अखंड पतिव्रत्य, दृढ निष्ठा आणि बुद्धिमत्ता या गुणांचे महत्त्व अधोरेखित होते. स्त्रिया आजही आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी सावित्रीप्रमाणेच निष्ठावान राहण्याची प्रार्थना करतात. तुम्हीही वटपौर्णिमा साजरी करता का?